हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. काय मग मंडळी, कशी वाटते रेसिपी? छान आहे ना? खायलाही तितकीच भारी, खमंग आणि चविष्ट आहे बरं का. व्हिडिओ एकदा संपूर्ण बघून घ्या. चला तर मग या हलक्या फुलक्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, छान असा ताजा ताजा एक नारळ घेतला आणि मंडळी ताजी ताजी हळदीची पानंही आहेत बरं का. खास उकडीच्या पदार्थांसाठी कुंडीमध्ये लावलेले आहेत. आता इकडे बघा, ओला नारळ सालासहितच किसणीने किसून घेतला. ज्या गोष्टी निसर्गाने दिलात ना, त्या तशाच्या तशाच आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत. आणि कशाला उगाच दिखाव्यासाठी एक्स्ट्रा काम वाढवून घ्यायचं. आता गॅसवरती एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घेतलं. तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचा एक वाटीभर गूळ. आता एका नारळासाठी एक वाटी चिरलेला गूळ घेतला. एका नारळाचा किस 1.5 ते 2 वाटी होता. इथे गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त असेल तरीसुद्धा चालू शकतं. आता त्या गुळामध्येच नारळाचा किसही घातला. आता दोन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. आता थोडीशी उष्णता लागल्यानंतर गूळ पूर्ण वितळेल आणि गुळाचं पाणी होईल. हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आणि गुळाचं पाणी आटवून घ्यायचं. आता हे मिश्रण थोडंफार ओलसर असतंय तोपर्यंतच गॅस बंद करायचा. यामध्ये आपण गूळ घातला आहे, त्यामुळे मिश्रण जर जास्त वेळ गॅसवरती राहिलं तर थंड झाल्यानंतर कडक होऊ शकतं. आता या मिश्रणामधील संपूर्ण पाणी आटून घेतलं की त्यामध्ये घालायचं चमचाभर खसखस आणि भाजलेले तीळ. आता हे दोन्ही जिन्नस पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता स्वादासाठी थोडीशी सुंठ यामध्ये किसून घालते. तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तेही यामध्ये थोडंसं किसून घातलं तरीसुद्धा चालेल. आता या मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सुंठेचा वास संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित लागेल. आता इथे बघा, मस्त असं सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता आपलं काम सोपं करण्यासाठी त्याच कढईमध्ये एक वाटीभर पाणी घालायचं. आता मी इथे अर्ध्याच सारणाच्या पाटोळ्या बनवणार आहे, त्यामुळे एकच वाटी पाणी घेतलं. तुम्ही जर संपूर्ण सारणाचे एकाच वेळी पाटोळ्या बनवणार असाल तर 2 वाट्या पाणी आणि 2 वाट्या पीठ घ्यायचं. आता याच पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, चमचाभर तूप घालायचं. तुम्हाला बाहेरच्याही आवरणामध्ये थोडासा गोडवा हवा असेल तर थोडीशी साखर टाकली तरीसुद्धा चालेल. पाण्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. एका हाताने हलवत हलवत दुसऱ्या हाताने हळूहळू पीठ ओतायचं आणि पिठाची ही छान अशी उकड काढून घ्यायची. आता उकड काढताना एक महत्त्वाची टिप म्हणजे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये पीठ टाकण्याआधी गॅस बंद करायचा किंवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मगच त्यामध्ये पीठ घालायचं. आता उकड लवकर थंड होऊ नये म्हणून गरम कढईमध्येच त्याला असं वाटीने स्मॅश करून घेते. जास्त प्रमाणात उकड असेल तर मोठा ग्लास घ्यायचा, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे. याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हातानेच याला छान असं मळून घ्यायचं. आपण भाकरीचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीनेच याला मळून घ्यायचं. पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचं बोट लावून याला आपण मळून घ्यायचं. आता या पाटोळ्या किंवा उकडीचे मोदक बनवताना पीठ चांगलं मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हळदीचं पान कट करून घ्यायचं किंवा मोठं अख्खं तसंच्या तसंही घेतलं तरीसुद्धा चालेल. आता इथे दाखवल्याप्रमाणे पूर्ण कडेपर्यंत पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. पीठ पातळच थापून घ्यायचं आहे, कारण आवरण थोडंसं पातळ झालं तर चालेल पण जाड नको. हळदीचं पान स्वच्छ धुवून चिरून घ्यायचं, मग त्यावरती पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं, मग सारण घालायचं, मग अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित चिमटून घ्यायचं. पानासहितच दोन्ही कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. कुठे ओपन आहे का बघायचं आणि व्यवस्थित त्याला अशा प्रकारे चिमटून घ्यायचं. कारण याला उष्णता मिळाली की गूळ परत पातळ होतो आणि यातून बाहेर येतो, त्यामुळे व्यवस्थित चिमटून घ्यायचं. आता अशा पद्धतीची एक उकडीची चाळण घ्यायची, त्याला सगळीकडे तूप किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं. आता त्यामध्ये ही बनवून घेतलेली ओली करंजी ठेवायची. अशा पद्धतीने सर्व करंज्या बनवून या चाळणीमध्ये ठेवायच्या. इथे बघा, दुसरीही पातोळी बनवून झाली. आता त्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या.
इथे हळदीच्या पानाचा आकार पिठावरती आलेला आहे. किती छान दिसतोय बघू शकताय. इथे बघा छोट्या मोठ्या आकाराच्या 4 पातोळ्या बनवून घेतल्या आणि इथे आपलं अर्ध सारण शिल्लक राहिलेलं आहे. आता पातोळ्यांना वाफ देण्यासाठी इथे गॅसवर मी कुकर ठेवला. तुम्ही दुसरं कोणतंही भांडं ठेवलं तरी सुद्धा चालेल. कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी घातलं. आता त्यावरती ही चाळण ठेवायची, त्यावरती झाकण ठेवायचं. आता याला 15 मिनिटे हाय टू मीडियम फ्लेमवरती छान अशी वाफ द्यायची. 15 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद केला. मग 10 मिनिटे याला असंच थंड होऊ दिलं. आता उघडून दाखवते. बघा काय मस्त पातोळ्यांचा वास सगळीकडे दरवळतोय. मी सांगण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा, खाऊन बघा आणि मग कमेंटमध्ये कळवा कशी वाटली. या रेसिपीमध्ये प्रत्येक कणाकणामध्ये पूर्ण सारणामध्ये हळदीचा वास एवढा छान उतरलेला असतो की किती खाल्लं तरी मन भरत नाही. आता ही पातोळी कशी खायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काय करायचं सांगते. ही बनवलेली गरम गरम पातोळी घ्यायची, मधून फोडायची, त्यावरती तुपाची धार सोडायची आणि अशीच खायची. काय मस्त लागते. वा. सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला ही हलकी फुलकी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.